अन्नपूर्णाच किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हॉटेलसारखी एकदम क्रिस्पी आणि टम फुगलेली अशी बटाट्याची भजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी चण्याचे पीठ घेतलेले आहे। 1 बटाटा साल काढून त्याची चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। थोडासा ओवा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ। आता आपण पिठामध्ये ओवा घालून घेऊया, त्याचबरोबर कोथिंबीर घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया। आता मी याच्यामध्ये सोडा जराही घातलेला नाही। याच्यामध्ये मी गरम झालेलं तेल घालणार आहे। आता याच्यामध्ये मी पाणी घालून हे पीठ तयार करून घेते। हे पीठ जास्त पातळही ठेवायचं नाही, जास्त घट्टही ठेवायचं नाही, मीडियम असं हे पीठ आपण बनवून घेणार आहोत। एकाच डायरेक्शन मध्ये हे पीठ हलवल्यानंतर हे पीठ एकदम स्मूथ होतं आणि भजी टम अशी फुगते। त्याच्यामध्ये सोडा घालायची अजिबात गरज लागत नाही आणि आपण त्याच्यामध्ये गरम तेल घातलेलं असल्यामुळे हे भजी आतून पण एकदम अशी छान फुलतात। पीठ आपलं तयार झालेलं आहे। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे। याच्यामध्ये तेल ठेवलेलं होतं, तेल हे आपलं आता गरम झालेलं आहे। आता आपण भजी सोडून घेऊया। आता भजी आपण पलटी करून घेऊया। भजी आपली चांगली भाजून झालेली आहेत। आता आपण ती काढून घेऊया। आता राहिलेली भजी आपण अशीच तळून घेणार आहोत। खूप छान अशी आपली बटाटा भजी झालेली आहेत। आता याच पिठामध्ये मी मिरची भजी बनवून घेणार आहे। इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या मधून उभ्या कापून घेतलेल्या आहेत। आता आपण तेलामध्ये सोडूया। मस्त आपली मिरची भजी पण अशी टम्म फुगलेली आहे। मस्त आपली मिरची भजी तळून झालेली आहेत।
आपण आता ते काढून घेऊ. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान मस्त अशी आपली बटाटा भजी तयार झालेली आहेत. एकदम मस्त अशी भजी झालेली आहेत. एकदम क्रिस्पी, अजिबात ही तेलकट झालेली नाही आहे ती भजी. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा.